विजयादशमीचे महत्त्व आणि परंपरा. जय भवानी, जय श्रीराम. मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीतील प्रत्येक सणामागे खोल अर्थ, परंपरा आणि पौराणिक कथा दडलेल्या आहेत. त्यातला एक अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे विजयादशमी, दसरा. आज मी तुम्हाला सांगणार आहे या सणामागची कथा, त्याचं महत्त्व, काय करावं काय करू नये, आणि आपण हा सण कसा साजरा करतो. पौराणिक कथात सगळ्यात आधी कथा, रामायणात भगवान श्रीरामांनी रावणाशी युद्ध केलं आणि या दिवशी रावणाचा वध केला. हा विजय म्हणजेच सत्याचा असत्यावर जय. दुसरी कथा देवी दुर्गेची. 9 दिवस महिषासुराशी युद्ध करून दशमीला त्याचा संहार केला. दोन्ही कथांचा संदेश एकच, दुष्टशक्ती कितीही बलवान असली तरी शेवटी धर्म आणि सत्य यांचाच विजय होतो. सणाचं महत्त्व. दसरा म्हणजे फक्त रावण दहन नाही, तर नवा आरंभ. या दिवशी लोक शस्त्रपूजन करतात, वाहनपूजन करतात, व्यवसायाची साधनं पूजतात. महाराष्ट्रात खास परंपरा आहे आपट्याची पानं एकमेकांना देण्याची, कारण ती सोन्याचं प्रतीक मानली जातात. आणि आपण म्हणतो, सोने घ्या, सोने बना. यामागे संदेश आहे, पराक्रम, समृद्धी आणि शुभतेचं स्वागत करा. आता पाहूया या दिवशी काय केलं पाहिजे. सकाळी स्नान करून देवीची किंवा श्रीरामाची पूजा करा. घरातील वाहन, शस्त्र किंवा कामाची साधनं यांचं पूजन करा. आपट्याची पानं देवाला अर्पण करून नंतर कुटुंबीय व शेजाऱ्यांना द्या. त्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणं, सोनचांदी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. रात्री रावण दहन पाहणं हे फक्त एक प्रेक्षणीय दृश्य नाही, तर आपल्यातील दुष्ट विचार जाळून टाकण्याचं प्रतीक आहे. काय करू नये. या दिवशी काही गोष्टी टाळायलाच हव्यात. वाद घालू नका, कटू बोलू नका, फसवणूक, असत्य वागणूक यापासून दूर राहा. आणि हो, आपट्याची पानं उगाच वाया घालवू नका. हा दिवस म्हणजेच शुद्ध विचार, सदाचार आणि आनंद यांचा उत्सव आहे. सगळ्यात छान म्हणजे हा सण आपण एकत्र साजरा करतो. मंदिरात जाऊन देवीचं किंवा श्रीरामाचं दर्शन घ्या. कुटुंब, मित्रांसोबत आपट्याची पानं देवाणघेवाण करा. शस्त्रपूजन, वाहनपूजन करून नवीन सुरुवात करा. आणि शेवटी गोडधोड जेवण, आनंद आणि मंगलमय वातावरणात सण साजरा करा. मित्रांनो, विजयादशमी आपल्याला शिकवते की अंधार कितीही दाट असला तरी प्रकाशाचा विजय नक्कीच होतो. चला, या दस्याला आपण आपल्या मनातील रावण जाळू आणि सत्य, शौर्य, सदाचाराचा स्वीकार करू. आपल्या सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. जय भवानी, जय श्रीराम.